मला तर एवढा कंटाळा आलाय ना. नुसतं काम 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 काय रे? काम. काय 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 करत होता घरामध्ये तुम्ही? आता काय करू घरात? पण सांगितलं होतं मळ्यामध्ये लवकर या म्हणून. लाईट नाही बघ. लाईट मग मला कशाला पाठवलं होतं? अरे तू इथे माहिती तोय पार तुझ्या काळजी पार निमाग इमारत टाटून गेली. तुम्हाला सांगितलं होतं ना लवकर या म्हणून. म्हणजे हातपाय दुखतात तो आता अरे जरा. लय जोडदार भेटत आहे मला काय करते म्हणजे जोडीदार तुम्हाला महत्वाचे, मी महत्वाची आता नाही. मला म्हणलो गडी होते का गडी नको मध्ये मळ्यामध्ये करा, इथं घरी येऊन भाकरी भाजत बसा, तिथं भात करा, भाजी करा, 4 पकवानं करत बसा. मला काय तुम्ही काय मोलकर म्हणून समजता काय? हा, सांगितलं लवकर आहे लवकर आहे. बरं मी सांगितलं एक बाई तरी तुम्ही कामाला ठेवा ना. मला आता नाही होत, मला थकून जाते मी. तुम्हाला का समजत नाहीये? आता कोणती वाईट होती? बरं तुम्हाला मी सांगितलं ते 2 पोरं शाळेमध्ये घाला, तुम्हाला तेही करायचं नसतं. म्हणजे मी करायचं तरी काय काय मला सांगा. तुला काय म्हणत आहे? हा, काय म्हणत आहे मला नक्की सांग काय? एकतर बघा मी तुम्हाला सांगू का, मी ना आज मळ्यामध्ये बसून लय विचार केला. एक तर तुम्ही इथं कोणी या बायका कोणी कामाला येत नाही, धुणी भांडी करायला येत नाही, लादी पुसायला येत नाही. हा. तर मला असं वाटतं की ती माझी धाकटी बहीण आहे ती मंगल, तिला बोलू काय? काय तुला डोक्यात बांधलं का? तुझं लग्न व्हायलंय का? अहो लग्न झालं होतं तिचं, पण आता ते तशीच पडले आईकडं. मला त्या मंगळचं चित्र नाही बरोबर वाटत. ती काय तुमच्या बोकंडीवर बसते? एकदा त्यांच्या घरी घालतो ना सारखी म्हणा दाजी मटण देऊ का, दाजी रसा वाढू का, दाजी चपात देऊ का. ती काळजीपोटी बोलत होती. हा बळा लिंबू पिळत होती माझ्या मध्ये. बरं ऐका ना, मी काय बोलते, मी तिला फोन करून बोलावून घेते. कशाला बोली ती? ऐका ना, ती आता बघा आईची ती सेवा बिवा करते, तिला ना स्वच्छतेची वर लय आवड आहे, मला मदत पण होईल अहो. त्या बाई तू जाणं ती जाणं मला मध्ये बोलू नको तुझ्या ती ना तिची मला वागणी नाही आवडत. आणि ऐका महत्वाचं काम, तिला कोणतं पण काम सांगा, ती नाही म्हणून कधी बोलत नाही बघ. हा तुला बोलायचं बोलो मला नको विचार. बाई बघा ते पण आता मी पण आता हेच करत बसायचं काय? सगळं हे पण मीच बघायचं का? ए तुझ्या मांगाला बोलो नाही तर टांगाला बोलो, तुला काय करायचं कर, मी चाललो माझ्यामध्ये. थोडी 1-2 महिने ती राहील ना. अरे लाईट जायचा टाइम झालाय, ते 2 साडी भरून घेतो. फोन द्या माझ्याकडे. रिचार्ज करा तर रिचार्ज पण केलं नाही, काय नाही. हा, तिला फोन करते थांब. मी काय बोलते, 1-2 महिना ठीक आहे का? तुझी महिनाभर तुझी 2 दिवस फक्त तिला म्हणा फक्त 4 दिवस 5 दिवस तू लिहून जाय म्हणा. मग काय उपयोग मला सांगा तिला 2-3 दिवसासाठी बोलावून. जरा थोडी 1-2 महिना राहू दे, जरा मला पण जरा आराम भेटेल. बोलो तुला काय बोलो तू आहे बार वायता आणलाय. हॅलो. हा मंगल कशी आहेस? नाही मी मस्त आहे, तू कशी आहे? हा मी पण बरी आहे. तर आई कशी आहे? आई पण छान आहे अगं. हा बरं ऐक ना, मी काय म्हणत होती, जरा माझी तब्येत बरी नाहीये, तर जरा येशील का 1-2 महिन्यासाठी जरा? हा अगं मी आता येतेच आहे, पण पहिले तब्येतीला काय झालं ते तर सांगशील? येतेच आहे म्हणजे? येते ना, लगेच येते. मला हा पण हा तुझी खूप नाही म्हणजे आठवण ये येते गं. तू, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, ये तू, पण 1-1.5 महिना असं तिला म्हणा याचे ज्यांनी काय येऊ नको. म्हणजे आईला सांगू नये असं म्हणते मी. हो ग, आईला बोलूनच येईल ना. हा चल ठीक आहे, ये. हा मग बोलू आपण. हा हो ठीक आहे. मी आलो मळ्यातून. मध्ये कशाला बोलतो? बाय नवरा वरात करायचा नाही बघ तुला सांगतो. पण तिने ऐकलं असतं तर. ऐकलं होतं ती काय करी मावलं. हा जा, येईल ती. आता मस्त ताईकडे जायचं, मस्त फिरायला जायचं, दाजीची पण मजा घ्यायची. ताई कशी आहेस तू? मी मस्त, तू? मी पण मस्त आहे. अगं भारी झालीस ग तू आता. आणि तू पण भारी झालीये ग. तुला काही याचा त्रास वगैरे नाही झाला ना काही? काहीच नाही. आणि दाजी कुठे गेलाय? दाजी तर दिसतच नाही. ये ना बस, ये बस ना. ते ना आत्ताच गेलेत ते इकडे. कुठे गेले? म्हणजे अगं ते पाणी जायचं वेळ होतो ना, मग काय ते अगं ते राहू दे ना, बस इथंच बसते, राहू दे ग. नाही इथे. ये बस. काय म्हणते मग अजून म्हटलं काय काय चाललं? माहिती तू येतेस की नाही येतेस. अगं तू पडशील. काय खात पितेस की नाही? हा अगं बघ ना, मोठी झाली मी. हा हा, आई वगैरे बरी आहेत ना सगळे? एकदम मस्त आहे सगळेजण. बरं तू एक आता काय करू नये घरामध्ये मिठ्या मारायच मी केला. दाजी हा दाजी अहो 1 मिनिट पण झालं नाही ती आलीये. हा तिला दाजी मी इतक्यात आली. तिला बघितलं किती बहिणीची काळजी आहे, हम्म. आणि तुम्हाला थोडी पण काळजी नाही माझी. मुख्याच्या बहिणीची. दाजीले गोरे गोरे झाले. गोरे? हा, गोरेच असले ते काळेच आहेत ग. दाजीचे गाल पण वरती आले. अगं जास्त नको बाई, त्यांना बोलवले हवेत उडतील नाही तर. हो का? तू ना त्या मशीला खाल टाकून ये. कुठल्या? तिला गाছ कापून आणलं टाकून. पण तुम्ही आता गेले होते मग का नाही टाकलं? हाय तुझ्या खाती नाही
बरं ऐक, तू पाणीवर चहावर कर, मी पटकन टाकून येते. ती म्हैस अशी खाणार नाही. हा हा ठीक आहे चालेल, लवकर या ताई. असं त्रास देऊ नका माझ्या नाही बहिणीला. नाही काय अगं दाजी कसले त्रास देताय? मी आली. हा, लगेच आले 5 मिनिटात. काय हो दाजी, तुम्ही तर मस्त दिसताय, गोरे चिकटे झाले. मग चिकट्या चांगलं चिटकन आता हा चिकट्या झाले म्हणजे चांगलं चिटकन आता बाकी मग कसं काय चाललं? मजाच एकदम. आणि कितवा महिना आहे तुम्हाला? देणगी गेली की काय? 8वा 8 टाकलाय 7वा 6 टाकलाय. काय घेतो म्हणे मसाला म्हणे होत राहतात हे काय वरती आलंय पार? रूम मध्ये जातो कशाला? झालं. अरे बापरे, चल. काय विशेष? दाजीला सांगितलं ऐकायचं आता. हा हा चालेल. बरं मी काय म्हणतो हा तुला इकडे करमत का नाही? मस्त दाजी, करमणार कोण नाही. तू आल्यापासून आहे ना मला इतकं खुश झालं का माप नाही परत. मी आले म्हणून खुश झाले. ओ तुझ्या बहिणी फारक द्यायला बसतो एका डाव का ती मला आवडतच नाही. दाजी असं नाही करायचं. होय ना तू सारखी मा डोळ्यात फिरतो तिकडून माग आ हा 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 ते तिरवाड दिले मागाळ्या गळ्यामध्ये टाकून. हा मला तुला आवडायची पण तिरवाडच पडले मागाळ्यात आता काय करायचं. मग पहिले बोलायचं ना दाजी, पहिले मीच लग्न केलं असतं. तेव्हा तुला बारीक होती हा बारीक होती म्हणे. लग्ना टायमाला बारीक होती. हा का? मग आता मोठी झाली म्हणून आवडायला लागले का? आता लय आवडते तू अशी अशी आवडते असं वाटतं अशी पैकी मिठी दाबून दाराव. स्वप्न पहा स्वप्न. स्वप्न पहा. काय किती लग्न करून आणि आपलं किती लग्न करून आपलं. अहो दाजी पहिले ती एकच सांभाळा, एकच सांभाळा. काय बाय आवाज बिवाज करायचा नाही तुला सांगतो. का आपलं एवढं वाईट नाही तुला सांगतो. म्हणजे? मी ना तुझ्यामुळे तुझ्या बहिणी सुद्धा सोडू शकतो असं. जाओ दाजी, एक मिनिट. सोडा ना. सोडताय कशाला? अरे अजून बिळगा ना, बिळगाय ना अजून. हा काय काय बोलताय? गं हे भवानी, तुला मी मला सांगितलं होतं मला मदत करायला ये, माझी तब्येत बरी नसते. तू तर माझ्या नवऱ्याचीच मदत करायला लागलीस ला यात सगळीकडून. अरे हा? ताई तू असं काय बोलतेय? मी तर दाजीच्या नात्यानेच बोलते, बाकी दुसरं काहीच काय नाही. हो? हा अगोदर तर बोलले की नको मंगला, नको मंगला. ती अशीच आहे, ती तशीच आहे. आता काय पार तिला मुके घ्यायला गेलो होतो का तिच्या गळ्यामध्ये गळा घालून? हा आता आम्ही ना कपडे घ्यायला चाललोय. कपडे? तिला ड्रेस घ्यायचा 5,000चे खटी. वा 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 वा, तुझे पाय कुठे आहेत गं? अरे, अरे, तुझ्या पाया पडते अरे ना. ताई, तू असं हा? का करतेय? तू माझ्या घरी येऊन तू माझा संसार उद्ध्वस्त करतेस का? माझ्या नवऱ्याच्या डोळे घालतेस का तू? आणि बाय आम्हाला आहे ना थोडं आम्ही 8 दिवस जाणार आहे बाहेर. कसले 8 दिवस? कसले 8 दिवस जातात? अगं ताई, पण तू पण असणार आहे सोबत. 8 दिवस तुम्ही बाहेर? हा ताई तू पण असणार आहे आम्हाला आहे सोबत, ना आम्हीच तिकडे नाही जायचंय. जाते. आम्हाला गोव्याला जायचं गोव्याला. बघ बघ, काही लाज लज्जा काय आहे माझं? लाज लज्जा नाही. अगं ताई तू पण असणार आहे सोबत, तू रडते का? काय नसेल मला सांग बघू. त्याने तुझ्या गळ्यामध्ये हात घातला होता, मी काय समजायचं? अरे अगोदर तू बोलले की नको महामंडळ, नको महामंडळ. आता काय करतो तुम्ही मंगळची मागं? तुमचं काय चाललं मला सांगा बघू. शिष्या बोले बरी मला लय पटलं. आणि मी पटली नाही का? 2 पुढे होईस तर तुम्हाला मी पटलं आणि मी तुम्हाला पटकन पटली नाही का? हा? अगं ताई तू मारतीस का त्यांना? नाही तू गप्प बस, तू गप्प बस, समजलं नाही ना? ना चहा केला ना चहा मी बस चाटून घालते बरं. हो का? लय भारी त्या चहा. म्हशी सोडूनच खायची होती ना मग, सोडून खायची होती ना म्हशी. हा? एवढ्या वर्ष मी बसला, माझी कधी स्तुती केली नाही, कौतुक करते, माझ्या बहिणीचं कौतुक करताय का? तुला तू पहिले शांत हो. पहिले हा. तुला उच्चाची चपली घ्यायची ना. हा. कशाला? तोंडावर मारायला, तोंडावर मारायला घेते नाही, चप्पल. नाही, हा? तुला लय भारी शोभून लय भारी शोभून. तू निघ माझ्या नाही, घरी. नाही. मला मदत पण नको, तुझी काहीच नको. नाही समजलं ती ना? बरी आपलं पुढे काढून दे. अगं ताई तू शांत बस पहिले. तू जे समजते तसं काही नाही का ताई? बरं एक काम कर तू जाय माहेरला 8-15 दिवस. मी बाहेर जाऊ. 8-15 आराम कर आराम करतो. का तुम्हाला आता ही गोड लागली का? आता मी तुम्हाला गोड नाही लागत का? हा? हे बाई तुझ्या पाया पडतो, तुझा माझ्या घरचं काय काम असेल नसेल ते माझं मी सगळं बघेन. ताई मला असं वाटत नव्हतं की म्हणजे तू लय वेगळा विचार करते. मलाच नाही राहायचं मुळात तिथं. हा? नाही माझ्या राहायचं. नवऱ्याच्या गळ्यामध्ये हात घातला तेव्हा तुला चांगलं वाटत होतं का? अगं पण तसं काहीच नाही. असं जावई, तू जर असं- नाही राहिली नाही मी सुद्धा या घरात राहणार नाही. तुम्ही कसे जाताय का मला बघू देत, मला बघू देत. मी या घरात सुद्धा राहणार नाही. पहिले इथून तुम्ही हा मी जाते. मी नाही जाऊ देणार. मी नाही जाऊ देणार. मी नाही जाऊ देणार. कसं जाऊ देणार नाही मला बघायचं. मी इकडनं जाते. मी नाही जाऊ देणार. कुठे गेली? हा, गेली ती दुसऱ्या घरी गेली. आज पण घरामध्ये नाही, म्हणजे आज पण कुठेतरी गेली आणि एवढी भांडणं केली मी, बाबा फोन पण उचलत नाही. हॅलो. हॅलो, कुठे आहेत बाबा? मी आता इकडे आहे, गावात आहे. अरे काय झालं रडायला तुला?
हा ऐका ना बाबा, हा तुम्ही घरी यायला ना, मला काही बोलायचं महत्वाचं नाही, तुम्ही घरी बोला. मी आतमध्ये अरे 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 थांब 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 लगेच आलो मी एक लवकर या. म्हणून 10 मिनिटात येतो तू थांब ठीक आहे. माझं नशीब आहे. काय विचार केला होता मी, काय झालं? काय विचार केला होता आणि काय झालं? म्हणलं कामं कमी होतील माझी, तर इथे अरे काय झालं चंपा बाबा काय झालं काय बसा तुम्ही, बसा बसा. मला तू एकदा बोल ना सरळ हे बघा ना बाबा, एक तर माझे हातपाय वगैरे दुखतात, म्हणून मी विचार केला की ठीक आहे मंगलला बोलवेल, थोडी घरातली कामं बिमं करायला ती कामसू आहे म्हणून. हा अहो तर दुसऱ्याच कामामध्ये कामसू झाली, ती माझ्या नवऱ्याच्या नादी लागली, दोघांचं चालू आहे. अरे रे 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 काय आहे तो ते आहे ना तो नवराला नाला की तुला काम नाही तिला काय बोलवलं मग आता काय करू, ती घरातून पण निघत नाही ना, नवरा तिला सोडत आहे. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे हे बघा, आहे बघा, हा. सोड त्यांचा हात. अरे कधी आले लाज वाटती का लाज काय ती? लाज वाटती का बरं तू इकडे तुला अक्कल आहे का काही तुला सांगितलं होतं इकडे या ना, तुम्ही या ना इकडे. का रे या जावई म्हणायची तुला लाज वाटू राहिली मग जावई म्हणायची लाज वाटती का बरं जावं चांगलं आहे काय चांगलं आता आहे. हा काय झालं जावं तुला काम नाहीये ऐ इकडे बाय माझ्याकडे तुला सांगितलं नीट राह तिकडे तिची तब्येत बरी नाहीये तिला काम धंदा करू लागे याच हे करायचे काय बाबा तुम्ही जे समजताय तसं नाही, मला कळत नाही का माझी बहीण आहे ती, रक्त मासाची बहीण आहे, मी तिच्या संसारावर उठल मग का? याच्या बरोबर कायला फिरायची बाबा, ही खोटं ताईचा बोलते. काहीतरी गैरसमज होतोय. आता तू आहे ना? हातात घालून आली ती कशी आली मला सांगा. तू आहे ना तू आता घरी चाल नाही, नाही. तुझा बेत राम पाहतो मामा, तिला इकडे काम जावई वगैरे. आणि आमच्या घरी यायचं नाही, नाही तिला आणि लय तिला काम आहे. कधीच यांना पाठवणार नाही तिला मी लय करमलं तिला लय करमलं नाही मला माहिती आहे तुम्ही नका दादाला बोलावून येला घ्या, तुम्ही बाबूराव दादाला बोलावून घ्या, तुम्ही थांबा. नाही 8 दिवस राहू नाही नाही नको नको कोणालाच नको तिला आता घेऊन जातो आणि एक कर तिला परत बोलू नको तू मी नाही बोलू ना, मी कशाला बोलू. नाही नाही हे खरं तुझ्या घोटाळ्यामुळे झालं मी तू म्हणलं हे बा याच आहे तो तुझा नवरा आहे ना तू सांभाळता याला मला ऐकतच नाही तो माणूस, तर मी तरी काय काय? करू? आता जावं ये नाही ते खरं खरं 2-4 वाजून दिले असते मी का गं ताई, पहिल्यापासूनच असं आहे का दाजी? का तुला ए, कळलं नाही का? तुला आहे ना काही गोष्टी डोकं नाही तू इकडे व्हायचं आपल्याला तिकीट काढायची काय करायचं बघा बघा हे बा. बघा. आता आहे ना जास्त बोल नका जावं मी आता तिला घेऊन चाललो हा, आणि काय तुझा प्रपंच तू कर मामा, आणि मी तिला येऊन पुन्हा राहिले बोल का? मामा हा. मी येऊन राहिले तिकडं नाही तिकडे नाही आता मी तिला आहे ना घेऊन चाललो जा तुम्ही तिला घेऊन हा जा, तू घेऊन जा. सांभाळ आता तुझा नवरा आणि नीट वागायला लाव जरा त्याला नीट वागव. हा चल